नमस्ते मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची कटिंग. तर आपण आधी ह्या ब्लाऊजचं माप घेऊया. हा पहिला मापाला आलेला ब्लाऊज आहे, हे बघू शकता तुम्ही. हा मापाला आलेला ब्लाऊज आहे आपला. तर ह्याचं आपण माप घेऊया. हे बघा, आपण आधी सगळ्यात आधी पूर्ण उंची घेऊया. आणि नमस्कार सगळ्या मैत्रिणींना माझ्या चॅनलवरती. माझं नाव सुरेखा. माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण आज कटोरी ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत. हे बघा, थोडासा असा बोटाने ताणून धरायचा ब्लाऊज माप घेताना उंचीला. हे बघा, हे बरोबर 12.5 इंच भरत आहे. तर मी असं लिहून घेतले प्रत्येक माप. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, तर हे जे आपल्याला 12.5 इथे लिहून घ्यायची आहे, 12.5 उंची. आता चेस्ट घेऊया आपण. ब्लाऊज खोलून घ्यायचा. हे बघा, आणि आपल्याला आता ह्या पहिल्या हुकापासून ते इथपर्यंत, हे बघा किती माप येते ते पहिल्या टिपेपर्यंत पकडायचं आपल्याला. ही पहिली टिप, शेवटची टिप म्हणजे ब्लाऊजची, इथपर्यंत पकडायचं. तर हे 8 येते. तर 8 म्हणजेच 32चा चौथा भाग 8 म्हणजे आपली छातीचा घेर आहे 32. हा लिहून घ्यायचा आपल्याला 32 इंच. आता आपल्याला बाही पकडायची. हे बघा, बाही बरोबर शोल्डरपासून पकडायची आपल्याला उंची. इथं जी शोल्डर येते ना, तिथून उंची पकडायची आपल्याला. किती येते बाहीची? ही बाही आपली बरोबर 4.25 भरते. 4 इंच आणि 2 पॉईंट वरती 4.25 भरते. आपल्याला लिहून घ्यायचं बाहीची उंची 4.25 असं आपल्याला लिहून घ्यायचं वहीत. आणि आपल्याला आता दंडघेर पाहायचा आहे. आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आता आणि दंडघेर बघायचा आपण आता किती करतोय ते आपला. हे बघा, हा असा दंडघेर मोजून घ्यायचा आपल्याला. बाही उलटी करायची आणि जी टीप आहे ना आपली इथली दांडाच्या कसली, ती टीप किती भरते ते बघायचं. तर ह्याची 4.25 टीप भरते आपल्याला. 4.25 लिहून घ्यायचं दंडघेर. 4.25 ह्याचा दंडघेर 4.25 भरला. तर आपल्याला आता कमर घेर घ्यायचा. कमर घेरसाठी पूर्ण ब्लाऊज खोलून घ्यायचा पूर्णपणे. आणि इथल्या पहिल्या शेवटच्या हुकापासून ब्लाऊजच्या, हे बघा, इथून आपल्याला टिप पकडायचा आणि असं आपल्याला घेत जायचं आहे. हे बघा, थोडं ताणून धरायचं, किती भरते ते बघायचं. आणि बरोबर आपल्याला हे आईपट्टीचं आपण सुरुवात केली ना, तिथपर्यंतच आपल्याला माप घ्यायचं. हे बघा, आईपट्टी जिथं हुक बसवतो ना आपण, त्या हुकाची पट्टी धरायची नाही, हुक बसवतो तिथं. तर हे आपलं आलेलं आहे 26.5. तर आपल्याला कमर घ्यायची आहे 26.5. हे बघू शकता. आता आपण घेणार आहोत पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा आणि शोल्डर. ह्यांचा पाठीमागचा गळा किती ते बघायचा. हे बघा तुम्ही, ह्यांचा पाठीमागचा गळा. इथून शोल्डरपासून टेप पकडायचा बरोबर, असं पकडायचा गोलाकार. जिथं गोल येतो ना शेवटी अंग, तिथं पकडायचा बरोबर. तर ह्यांचा 7.5 आला आहे. तर पाठीमागचा गळा आपल्याला 7.5 लिहून घ्यायचं आहे. हे बघा, 7.5 लिहून घ्यायचं आपल्याला. आणि आपण जे पाठीमागचा गळा घेतो त्यावेळेस आपल्याला गळ्याची पाठीमागची पट्टी किती रुंदीची आहे ते पण लिहून घ्यायचं. बरोबर मध्ये मग टेप पकडायचा. हे बघा, असा गळ्याच्या खुलगट बाजूला बरोबर मधोमध टेप पकडायचा आणि बघायचं ही पट्टी किती भरती आपली. तर ही पट्टी आपली भरलेली आहे 4 इंच 1 पॉईंट. तर इथं आपल्याला पट्टी असं लिहून घ्यायचं, पट्टी 4 इंच 1 रेष, असं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. कळलं तुम्हाला? आता आपण पुढचा गळा घेऊया. हे बघा, पुढच्या गळ्याचं आपण माप घेऊया. हे पट्टी घेतली ना म्हणजे काय होतं, पाठीमागचा गळा कमी जास्ती होत नाही. आपल्याला पट्टी किती ठेवायची ते पण कळतं आपल्याला. कारण कमी जास्ती होत नाही. गळावरून घेतला तर ब्लाऊजची उंची जास्ती असेल किंवा आपण लाकून जास्त झाली तर पट्टी पाठीमागची मोठी होते ना. मग बायका म्हणतात की गळा आमचा छोटा झाला वरचा पाठीमागचा, असं होतं. तर ह्याचा पुढचा गळा बघा, जिथं आपण पहिलं हुक बसवतो ना तिथं घ्यायचा बरोबर टेप लावून मधोमधनी. हे बघा, तर ह्याचा पुढचा गळा 5 आहे. थोडंसं ताणून घ्यायचं, 5.5 भरतोय आपला. हे बघा,
आपण ज्यावेळेस ताणून नव्हतं घेतलं त्यावेळेस 5 होता, पण ज्यावेळेस ब्लाऊज ताणून बसतो त्यावेळेस अंगात त्यावेळेस ह्याचा 5.5 गळा येणार बरोबर. तर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे 5.5. आणि आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. गळा असा बरोबर ठेवायचा आणि शोल्डरचं माप घ्यायचं आपल्याला. हे बघ, आपल्याला शोल्डर कुठंही वडायचं नाही, गळ्याचा आकार बरोबर गोलच ठेवायचा आणि तिथून आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे. हे बघा, ह्याचं 10 इंच भरलेले, 10 आणि वरती 1 पॉईंट. असं आपल्याला असं ओढून घ्यायचं नाही आहे, असं आपल्याला ब्लाऊज करायचं नाही. असा जसा आहे एक हुक बसवायचा आणि जेवढं आपलं त्यांचं शोल्डर भरतं आहे तेवढंच घ्यायचं, जास्ती घ्यायचं नाही. तर ह्यांचं 10 इंच 10.5पर्यंत ह्यांचं भरलेलं आहे शोल्डर. तर आपल्याला 10.5 लिहून घ्यायचं इथं. चला तर आपण आता ब्लाऊज कटिंग करूया अस्तरवरती. आधी आपल्याला हे सरळ करून घ्यायचं ब्लाऊज पीस इथं. हे बघा, असं सरळ करून घ्यायचं टेप टाकून, म्हणजे आपला खालचा भाग सरळ येतो बरोबर. आपली उंची ब्लाऊजची हे बघा 12.5 उंची आपली. तर आपल्याला त्यात 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आपल्याला इथं 13.5 घ्यायचे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, 13.5 उंची बरोबर घेतलेली. आर्महोल आपल्याला 6 इंच घ्यायचे. हे बघा, एकदम सोपी पद्धत आहे, लक्ष देऊन बघा, लगेच पटकन समजते पण, आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग सांगत आहे. तर आपल्याला पाठीमागचा गळा आपला किती आहे 7.5 आहे, आणि आपली पट्टी किती आहे 4 इंच 1 पॉईंटची. तर आपल्याला काय करायचं, 4 इंच आहे का नाही, त्यात अर्धा इंच वाढून घ्यायचं, म्हणजे 4 इंच आणि 1 पॉईंट आहे ना. तर आपल्याला 4.5 इंच आणि 1 पॉईंटची पाठीमागून इथं असं करून घ्यायची एवढ्या पट्टीला. हे बघा, अशी खून करून घेतली आपल्याला. आपण फक्त पाठीमागच्या गळ्यात अर्धा इंच इथं पट्टीला वाढवलेले, कारण आपल्या ते शिलाईमध्ये वरून पाव इंच आणि खालून पाव इंच जाणार आहे, त्याच्यामुळे मी तिथं घेतलेलं आहे. आणि हे बघा, आपला गळा आपण करून घेऊया, शोल्डर राखून घेऊया. मी तुम्हाला गळ्यानंतर सांगते. खून करून घेतली आपण फक्त गळ्याला. तर शोल्डर आपलं 10.5 भरले, तर आपण 5.25 इंचावरती आपण आखून घेऊया. हे बघा, आणि आपला आर्महोल 6. अशीच आपल्याला सरळ रेष 6पर्यंत खाली आणायची वरचं शोल्डरपासून. आणि आपली छाती 32 इंच भरलेली बरोबर. तर ते बरोबर इथून ठेवायचा कडेपासून, आणि आपल्याला 8 इंचावरती एक खूण करून घ्यायची बघा. हे बरोबर 8 इंच, 32चा चौथा भाग छातीचा 8 इंच इथं. आणि त्याच्या पुढं आपल्याला शिलाईसाठी 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा, मी घेतलेले 1.5 इंच, आणि खालून पण आपल्याला तेवढंच घ्यायचं अंतर 8 इंच, आणि त्याच्या पुढं 1.5 इंच, म्हणजे 9.5 इंचावरती आपण खूण करून घ्यायची आणि सरळ रेष ओढून घ्यायची. हे बघा, अशी सरळ रेष ओढून घ्यायची, कारण आपल्याला टक्सला, आपली कंबर जरी छोटी असली तरी टक्सला आपल्याला कापड लागतं, त्याच्यामुळं आपण ते एक्स्ट्रा कापड टक्समध्ये जातं बरोबर. तर आपल्याला गळ्याला इथं गळ्याची रुंदी आपली खालची 2.5 इंचावरती आपण खूण करून घ्यायची. हे बघा, मी जिथं पट्टीचं माप घेतलं ना तिथूनच गळ्याला खूण करायची, म्हणजे आपला गळा कमी जास्ती होत नाही, किंवा असं बरोबर पट्टी आहे एवढीच राहते आपली. आणि हे बघा, वरून आपल्याला गळा रुंदी मी 2 इंचावरती खूण केलेली आहे. आपण 2 इंच घेतलं ना, मग आपला शोल्डर कसाच उतरत नाही, इकडचं तिकडं असा हलत पण नाही, फिट्ट एकदम ब्लाऊज बसतो. शोल्डर जास्ती नाही घ्यायचा आपल्याला, 2.5 इंच नाही घ्यायचा, गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच घ्यायची खालची, आणि वरती आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा, आणि आपल्याला इथं आर्महोलला आकार देऊन घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 1.5 इंचावरती एक खूण करायची. बघा, अशी इथं खूण करून घ्यायची आपल्याला, आणि हा टेप वरच्या रेषेला ठेवायचा शोल्डरच्या, आणि इथं खाली अशी आपल्याला रेष ओढून घ्यायची तिरकस अशी, आणि इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचे. हे बघा, अर्धा इंच घ्यायचे, आणि आपल्याला शोल्डरला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, आता आपल्याला गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा आहे. इथं पण आपल्याला अर्धा इंच अशी खूण करून घ्यायची, आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, तुम्हाला कसा पाहिजे तसा आकार देऊ शकता. मी ह्याला मटका गळ्याचा शेप देणार आहे. हे बघा, तर आपल्याला आता योगपट्टी काढायची. आपली आपण छाती 32 इंचाची ताट आपण घेतलं, त्या 1.5 इंच हे केलेलं आहे. तर आपल्याला इथून ही रेष आपण सरळ करून कापड घेतलं आहे ना, त्याच रेषेवरती पासून आपल्याला खाली घ्यायचं आहे. हे बघा, इथून पण आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, कारण हे साईडचं असतं ना, ते कमी जास्त असतं, त्याच्यामुळे आपला एक भाग मोठा आणि एक भाग छोटा होतो, त्याच्यामुळे आपल्याकडून घ्यायचं 4.5 इंच इकडच्या साईडनी, आणि त्याचा टेप सरळ ठेवायचा 9.5 इंचावरती, कारण अर्धा इंच तुम्ही कमी केलं तरी शोल्डर पट्टी आपल्याला पुरू शकते. पण नवीन असाल तर 9.5 घ्या.
तुम्ही नवीन पहिल्यांदाच ब्लाऊज एक म्हणजे नाही का सुरुवात नवीन असेल तर तुम्ही शिलाई मार्जिन 2 घेऊ शकता. 2 घेतलं तरी चालेल, कमी जास्ती झालं तरी ब्लाऊज बरोबर फिटिंगमध्ये बसतो. हे बघा, तर ह्याचा मध्ये काढायचा 9.5 इंचाचा. तर मध्ये 4.25 छान योगपट्टी बसते. 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं मधोमध. आपण इकडच्या साईडला 4.25 केलं, इकडच्या साईडला 4.25 आणि मध्ये 3.5 इंच. हे बघा, आणि आपल्याला ह्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे. खुलकट आकार द्यायचा मध्ये बरोबर. हे बघा, कारण दोन्ही साईडने आपल्याला ही पुढच्या साईडला ही पाठी ही साईडला बसते ही पट्टी. तर हे बघा, मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे 32 इंचाचं. तर आपल्याला हे असं ठेवून घ्यायचं आहे कुटरीचं. हे 32 इंचाचं कट करून घेतलेलं आहे, माप काढून घेतलेलं आहे त्यांचं. हे बघा, कारण आधी मापच काढावं लागतं, डायरेक्ट आपल्याला कपड्यावरती कटोरी कट करता नाही येत, कारण कटोरीमध्ये आपल्याला वाढवायला लागतं. त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवेल. हे बघा, हे असं करून घ्यायचं आणि हे आपल्याला कटोरीचा भाग असा ठेवून घ्यायचा इथं. म्हणजे आपला अस्तरमध्ये पूर्ण ब्लाऊज बसतो. पण हे छोटं माप आहे त्याच्यामुळे बसू शकतं 36 इंचापर्यंत. आपलं 36-38 इंचापर्यंत. बाही जर छोटी असेल तर बसू शकतं, लॉंग बाही असेल तर मग अस्तर जास्ती लागतं. तर हे 80 सेंटीमीटरमध्ये छोटं माप आहे त्याच्यामुळे बसून जाते. हे बघा, कटोरी पण मी पूर्ण आपण घेतली. एवढं आपलं झालेलं आहे. तर आपण हे कट करून बाहीचं कटिंग करूया. हे बघा, आता आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊया. आपण ज्यावरती आखले ना त्याच्यावरती बरोबर आपण कटिंग करून घ्यायचं आता. हे बघू शकता तुम्ही. हे आपण एक्स्ट्रा होतं कापड खाली ते आपण सरळ करण्यासाठी केलेले. आपण गळ्यानंतर कट करणार आहोत. योगपट्टी कटिंग करून घेऊया आता. योगपट्टीचा पण एक्स्ट्रा भाग काढून टाकूया आपण, जो खाली एक्स्ट्रा घेतलेला आहे का. म्हणजे आपलं कापड दोन्ही भाग सेम होतात, त्याच्यामुळे आपल्याला आपण जसं आखले तसं सेम कटिंग करून घ्यायचं. कुठेही कापड वाढवायचं नाही किंवा कमीही करायचं नाही. हे बघा, आता आपण कटोरी कट करूया. कटिंग बरोबर मापात आखलेल्यावरती करायची, कुठेही वाकडे तिकडे करायचं नाही. आपलं कटिंग झालंय, होतच आले. खूप छान ब्लाऊज बसतो बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी सांगितलं त्या पद्धतीने. हे बघा, आपलं कटिंग झालेलं आहे पूर्णपणे. आता आपण बाही कटिंग करून घेऊया. ते कापड राहिले आपल्याला, आणि आपली 32 इंचाची ही आहे त्याच्यामुळे आपल्या ह्याच्यात बसू शकते. या अंतरात एवढा बसू शकते बाई आपली. आपली बाही उंची आधी आपल्याला सरळ करून घ्यायचं आणि नंतर बाही उंची टाकून घ्यायची आपल्याला. हे बघा, आधी टेपने हे सरळ करून घ्यायची. आपली बाही उंची 4.25 आहे. आपण अस्तरचा ब्लाऊज शिवतोय 4.25 मध्ये आपल्याला पाऊण इंच फक्त मिळवायचे. तर आपण 5 इंच घेणार आहोत बरोबर. बघा, 5 इंच घ्यायचं आणि 5च्या निम्म म्हणजे 2.5 इंचावरती आपल्याला खून करून घ्यायची. म्हणजे 2.5च घ्यायची, निम्म घ्यायचं नाही. 2.5 इंचावरती खून घ्यायची. बाही जरी जास्ती असली तरी 2.5 इंचच घ्यायचं आपल्याला. खुली असते ती खालची आरमोलची. तर इथून पण ह्या साईडनी पण आपल्याला 5 इंचावरतीच घ्यायचे. आपली बाही 4.25 आहे, त्यात आपण पाऊण इंच मिळवलेले. हे बघा, तर आपण 5 इंच बाहीची लांबी घेणार आहोत आणि हा आपल्याला पूर्ण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. हे बघा, बाहीला मी पूर्ण बॉक्स तयार करून घेतला आहे. जिथं आपण 2.5 इंचाचं मार्किंग केलं आहे ना त्याच्यावरती त्याच्यापुढे आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. 1 इंचावरती बरोबर खून करून घ्यायची. हे बघा, आणि हे 1 इंचाचा खून आणि इथून आपल्याला 1/2 इंच सोडायचं आहे. हे बघा, इथं पुढं मी 1/2 इंच सोडलेलं आहे आणि तशीच आपल्याला इथं 1 इंचावरती अशी तिरकी रेष मारून घ्यायची.
ही बघा अशी मी अशी मारून घेतलेली. आणि परत आपल्याला ही रेष किती भरते ते मोजायचं आणि त्याचं निम्मं करायचं बरोबर. तर हे माझं 7 भरतं आहे, तर आपल्याला त्याच्या निम्मं 3.5 इंचावरती खूण करून घ्यायची अशी. आणि हे बघा मी बाईला आकार कसा देते, हे बघा ह्या साईडला ना वरून द्यायचा आपल्याला आकार. हे बघा असा इथपर्यंत निम्म्यापर्यंत, आणि निम्म्यातून खाली असा असा खोलपट आकार देत देत आपल्याला जायचं आहे. हे बघा असा, आणि इथून थोडासा असा घ्यायचा आपल्याला जो कटिंग करायचा भाग वरचा आता असा असा आकार देऊन घ्यायचा बाईला. खूप सोपी पद्धत आहे, लय पटकन पटकन लक्षात येते आणि सोपी पद्धत आहे. ब्लाऊज पण फिटिंगमध्ये खूप छान बसतो. तुम्ही बघा आपल्याला लंडगेर किती आहे, 4.5 आहे. 4.5 मध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचे. तर आपल्याला 6.5 इंचावरती खूण करून घ्यायची. मी 6.5 इंचावरती हे बघा मार्क करून घेतलं. तर तिथून आपल्याला अशी तिरकस रेष ओढून घ्यायची अशी बाईला. इथं आपलं दंड आकार आपण ठेवलेला आहे, तर आपल्याला आधी सरळ करून घेऊया आपण. हे बघा, आणि आपल्याला बरोबर आपण मार्क केले त्याच्यावरती आपल्याला कटिंग करायचे. हे बघा वरचा भाग आपल्याला आधी कट करून घ्यायचा आहे सगळा. हे बघा बाई आपली आता आपल्याला बाई खोलून घ्यायची आहे पूर्ण. हे बघा अशी बघू शकता तुम्ही आपली बाई अशी तयार झाली. तर आपण जर हा आकार दिला ना आता आधी खोलगट पूर्ण असताना, तर आपल्याला फक्त हे एकाच साईडचा आपल्याला हा आकार कट करून घ्यायचा. ही साईड अशी जोड ठेवायची आपल्याला. हे पाठीमागच्या साईडला जोडायचा आणि हा पुढच्या साईडला जोडायचा, आपण जे आता कट करून घेणार आहोत. हे बघा आणि एवढं कापड कट करून घेतलेलं बघू शकता तुम्ही. असं कट करून घेतलेलं एवढं. हा भाग आपल्याला पुढच्या साईडला जोडायचा आणि हा पाठीच्या भागाला जोडायचा. चला आता आपण अस्तरवरती कटिंग करून घेऊया. तुम्हाला दाखवते अस्तरवरती कसं कटिंग करायचं ब्लाऊजचा. आपला तर पूर्ण कटोरी अस्तरवरती कट झालेली आहे. हे बघा ही आपल्याला डिझाईन आहे ती पूर्ण दंडाला आणायची. पूर्ण एकावरती एक डिझाईन ठेवून द्यायची. हे डबल आहे मी अस्तर गुंत केलेलं आहे बघा. तर आपण आता बाई कटिंग केली ना ते आपल्याला कट करून घेऊया. हे बघा आपल्या इकडे थोडी काठ शिल्लक राहते, ते आपल्याला डिझाईन करायची पाठीमागं, त्यासाठी मी ठेवलेलं आहे. तर आपली एवढ्यात बाई बसते. तर हे बघा आपल्याला असं कटिंग करून घ्यायचं आहे. एकदम काटोकाट पण नाही आणि खूप मोठं पण नाही करून घ्यायचं आहे. 1 इंच तरी वरती राहिलं पाहिजे असं कटिंग करून घ्यायचं, म्हणजे आपल्या शिलाईमध्ये थोडंफार जाऊन आपल्याला कट करता येईल, कमी पडणार नाही आपल्याला कापड. असं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा मी बाई कटिंग करून घेतलेली ठेवून. आता आपण पाठीमागचा भाग कटिंग करून घेऊया. हे आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे, तर आपण हे काढून घेऊया. हे बघा मी काढून घेते हे कापड. हे बघा आता आपण पाठीमागचा भाग ठेवणार आहोत. हे बघा असं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही मी असं कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपल्याला खालून हे सगळं करून घ्यायचं आहे. हे बघा आता आपल्याला कटोरीचा पुढचा भाग कटिंग करून घ्यायचा. जिथं बसतो जिथे ॲडजस्ट होतं तिथं ठेवून घ्यायचं, कारण अस्तर हे मोठं असतं आपलं साडीचं कापड. पैठणी कापडमधला ब्लाऊज पीस आहे ना मोठा असतो. डिझाईन वगैरे काय करायचं असेल तर कापड पण शिल्लक राहतं भरपूर आणि पीस पण मोठा असतो. जिथे ॲडजस्ट होते तिथं आपण कट करून घेऊया. जास्ती कापड म्हणजे डिझाईनला वगैरे लागणार असेल तर आपण वापरू शकतो. हे बघा इथं होते आपली योगपट्टी पण बसते. आपण शिलाई केल्यानंतर एक्स्ट्राचे जे आपण कापड कट केले ना ते निघून जातं. शिलाई होतोपर्यंत आपल्याला बरोबर कटिंग करून नाही चालत. नवीन शिकणाऱ्यांनी थोडं जास्ती करा, म्हणजे कुठं आपल्याला कमी वगैरे पडणार नाही कापड. कारण नवीन शिकताना टिपा वगैरे इकडे तिकडे होतात, आपल्याला एवढं माहिती नसतं. आपल्याला किती वेळा तरी टिपा माराव्या लागतात, उसवाव्या लागतात. तर आपली प्रॅक्टिस असतोपर्यंत आपल्याला ते नाही का तसंच करावं लागतं. ज्यावेळेस आपली प्रॅक्टिस होते त्यावेळेस आपल्याला नसते एवढी गरज. आपण एकदम बरोबर अस्त्राच्या बरोबर कटिंग केलं तरी आपला ब्लाऊज बरोबरच येतो, कारण आपल्याला त्यावेळेस सराव झालेला असतो ब्लाऊज शिवून. हे बघा आपला सगळा पूर्णपणे ब्लाऊज रेडी झालेला आहे कट करून. आपलं एवढं पैठणी साडीमधलं कापड उरलं शिल्लक राहिले, तर आपण हे डिझाईनसाठी वापरूयात. हे ते बघू शकता तुम्ही. ही बाई झाली कटिंग आपली.
हा पाठीमागचा भाग झाला, हे समोरचे भाग झाले दोन्ही, आणि हा ही योगपट्टी झाली. आपला ब्लाऊज पूर्ण कटिंग झालेला आहे, बघू शकताय तुम्ही. आणि थँक्यू तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच.